बाबासाहेब आंबेडकर याच नागपुरामध्ये बुद्ध धम्माची दीक्षा घेत असताना अनेक लोक त्यांच्या पाया पडत होते. बाबासाहेबांच्या हातामध्ये त्यावेळेस काठी होती. बाबासाहेब कुणालाही पाया पडू देत नव्हते, काठी मारत होते. तेव्हा याच नागपूरमध्ये तरुण भारत नावाच्या वृत्तपत्राचे तेव्हाचे संपादक गत्रेव माडगुळकर होते. ते बाबासाहेबांना म्हणाले, बाबासाहेब हे लोक तुमच्यावर खूप प्रेम करतात, हे तुमच्या पाया पडत आहे आणि तुम्ही त्यांना काठी मारून दूर लोटत आहे. बाबासाहेब म्हणाले, मला असं कुणाच्याही पाया पडणारा समाज नको आहे, मला स्वाभिमानी समाज हवा आहे. या लोकांनी माझ्या पाया पडावं, माझी पूजा करावी हे मला अजिबातही अभिप्रेत नाही. या समाजानं माझे विचार घ्यावे आणि त्या विचारातून समाजामध्ये परिवर्तन घडून आणावं, हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. तोच विचार तुम्ही अंगीकारला पाहिजे. संपूर्ण विश्वाला शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भगवान बुद्धांचा विचार आपलं संपूर्ण वैभव त्यागून जगभरामध्ये प्रसारित करणारे सम्राट अशोक, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी यासारख्या अभंगाच्या माध्यमातून ज्या संतानं 700 वर्षापूर्वी बहुजन समाजाला ज्ञानाचं महत्त्व सांगितलं, ते संत शिरोमणी नामदेव महाराज. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दची वाटू धन जनलोका यासारख्या अभंगाच्या माध्यमातून ज्या संतानं 400 वर्षापूर्वी बहुजन समाजाला शब्दाची महती सांगितली, ती जगद्गुरू संत तुकोबाराय. ज्या मातेनं या विश्वाला 2 छत्रपती दिले, ती राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ. ज्या महापुरुषानं या देशातील कष्टकरी कामकरी शेतकऱ्यांचा स्वाभिमान जागून अस्मितेची जाणीव करून दिली, ती कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहून जगातील सर्वात कमी वयाच्या लेखकाचा सन्मान मिळवणारे तरुणांचं प्रेरणास्थान छत्रपती संभाजीराजे. विद्येविना मती नीती गती आणि वित्त प्राप्त होऊ शकत नाही, हे ज्या महामानवानं सर्वात आधी आम्हाला सांगितलं, ते आद्य शिक्षक महात्मा ज्योतिराव फुले. जी स्त्री जन्माला आली नसती तर या देशातील कोट्यावधी स्त्रियांना शिक्षणाची दारं उघडी होऊ शकली नसती. ती आमच्या विद्येची देवता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून गरीब आणि श्रीमंतांना समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दिवसा गाव झाडून रात्री लोकांच्या डोक्यातील अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करणारे कर्मयोगी गाडगे महाराज. ग्रामगीतेच्या माध्यमातून मानवतेचा संदेश देणारे आणि ज्या विद्यापीठाच्या या कक्षेमध्ये आपण तुम्ही सगळे वावरत आहात, ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि या देशाचे पहिले कृषीमंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख, बिरसा मुंडा आणि ज्या ज्या महामानवांनी या देशातील कष्टकरी कामकरी बहुजन समाजाच्या कल्याणाकरता आपलं आयुष्य खर्ची घातलं, त्या समस्त महामानवांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अशोक आणि बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंतीच्या या कार्यक्रमाकरता या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित आपल्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आदरणीय गजबे सर, त्याचबरोबर विचारपीठावर उपस्थित आदरणीय गावंडे सर, यांनी आताच या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचे विचार व्यक्त केले, ते आदरणीय मेश्राम सर, आदरणीय विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि ज्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आपल्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आलेलो आहे, ते आमच्या चळवळीतील सहकारी आदरणीय जांभूळकर सर, उपस्थित सर्व या शासकीय महाविद्यालयाचे सर्व ऑफिसर, सर्व विद्यार्थी आणि सर्व आयोजक मंडळी. अतिशय सुंदर अशा प्रकारच्या या संयुक्त जयंती कार्यक्रमाचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि त्याच्याही पूर्वी ज्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांनी सादर केले, ते खरोखर अतिशय
म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातूनही आपण अतिशय चांगल्या प्रकारचं प्रबोधन करू शकतो आणि त्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा संदेश देऊ शकतो. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे या ठिकाणी आपण सादर केलेले सगळ्या प्रकारचे कार्यक्रम होते. म्हणून तुम्हीच तुमच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजून आपणच आपलं या ठिकाणी अभिनंदन आणि कौतुक करूया. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आताच मेश्राम सरांनी या ठिकाणी सांगितलं की मागील अनेक वर्षापासून आम्ही या कार्यक्रमाचं संयुक्तरित्या आयोजन करत आहे आणि त्याच गोष्टीची सध्याच्या काळामध्ये नितांत आवश्यकता निर्माण झालेली आहे. लक्षात घ्या, जोपर्यंत आम्ही आमच्या महापुरुषांचे कार्यक्रम अशा प्रकारे संयुक्त रीतीनं साजरे करणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमच्या परिवर्तनवादी, विज्ञानवादी, समतावादी महापुरुषांचा विचार तळागाळापर्यंत आम्ही पोहोचू शकणार नाही. आणि म्हणून या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या सगळ्या महापुरुषांनी, ज्या ज्या महापुरुषांनी आपल्याकरता फार मोठं योगदान दिलेलं आहे, प्रचंड संघर्ष केलेला आहे, अनेकदा आपल्या प्राणाचं बलिदान सुद्धा अनेकांनी दिलेलं आहे, या सगळ्या महापुरुषांच्या विचारांना एकत्र करून तो विचार समाजासमोर ठेवण्याचं जे काम आपण या ठिकाणी करत आहात ते निश्चितच अतिशय अभिनंदनीय आणि अनुकरणीय आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असतील, सम्राट अशोक असतील, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, जे जे महापुरुष आमच्या या सगळ्या समस्त कष्टकरी, कामकरी, शेतकरी, बहुजन समाजामध्ये जन्माला आलेले आहे, या सगळ्यांचा संघर्ष फार राहिलेला आहे, फार मोठा संघर्ष या लोकांनी केलेला आहे. आता ज्या ठिकाणी मेश्राम सरांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये ज्या काही प्रमुख अशा घटना आहे की ज्या काळामध्ये त्या निराशा त्यांना आली किंवा प्रचंड दुःख झालं. जोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये असे प्रसंग घडत नाही, जोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये कधीतरी तुम्ही जर या देशातल्या महापुरुषांचा इतिहास जर बारकाईनं अभ्यासला तर या प्रत्येक महापुरुषाचा कुठं ना कुठे, कोणत्या ना कोणत्या प्रसंगात अपमान झालेला आहे. कुठं ना कुठं त्यांना एक प्रकारे गौणत्व प्राप्त करून देण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्यामधून हे महापुरुष पेटून उठलेले आहे. आणि त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आम्ही माझ्या सगळ्या समाजाला कुठंतरी एका उंचीवर आणण्याचा प्रयत्न या सगळ्या महापुरुषांनी मित्रांनो केलेला आहे. 5000 वर्षाचा संघर्ष या देशाचा जर आपण पाहिला तर 2 विचारधारा या देशामध्ये काम करताना आपल्याला दिसतात. एक विचारधारा अशी आहे की त्या विचारधारेच्या माध्यमातून इथला कष्टकरी वर्ग आहे, इथला खेड्यापाड्यामध्ये राहणार इथला गोरगरीब वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, त्यांना शिक्षण घेऊ नये, तो मोठ्या पदावर जाऊ नये, तो चांगल्या प्रकारे आर्थिकदृष्ट्या श्रीमंत होऊ नये, तो गुलामीत राहावा, सत्ता आणि संपत्तीच्या वर्चस्वाखाली तो सतत मोठमोठ्या लोकांच्या हाताखाली दबून राहावा, असा प्रयत्न या देशामध्ये वेळोवेळी होत आलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला भगवान बुद्धापासून त्यांच्याही आधी चारवाकापासून चक्रधर असेल, संत नामदेवांपासून, तुकोबापासून तर अजून एक काळामध्ये गाडगेबाबा तुकडोजी महाराजांपर्यंत जी मोठी परंपरा आहे, संतांची, महापुरुषांची परंपरा आहे, छत्रपती शिवराय, संभाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, डॉक्टर पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, ही एक दुसरी जी परंपरा, या परंपरेनं मात्र आमचा बहुजन समाजातला कष्टकरी शेतकरी वर्ग शिकला पाहिजे, तो उच्च पदावर पोहोचला पाहिजे, त्याच्या खिशामध्ये 4 पैसे आले पाहिजे, समाजामध्ये तो सन्मानानं जगू शकला पाहिजे, मुख्य प्रवाहामध्ये तो आला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या देशाची सत्ता चालली पाहिजे, असा विचार करणारा जो वर्ग होता, त्या विचाराच्या लोकांची जयंती तुम्ही या ठिकाणी साजरी करता. खरोखर अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे, लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये तुम्ही या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचे प्रसंग सादर केले. हिरकणीच्या जीवनातला प्रसंग या ठिकाणी सादर केला. अतिशय भावनिक अशा प्रकारचा तो प्रसंग होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा कशा प्रकारे आदर आणि सन्मान केला ते त्या प्रसंगातून तुम्ही या ठिकाणी मुलामुलींनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य फक्त 50 वर्षाचं आहे. 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 हा छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड आहे. या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये 35-36 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षपणे राज्यकारभार असेल, जनतेची कामं असेल, वेगवेगळ्या प्रकारचं जे कार्य त्यांनी केलेलं आहे या 35-36 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी केलेलं आहे. परंतु त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या राज्याचा पाया जो होता, हा गौतम बुद्धांनी जे सांगितलं होतं की बहुजन हिताय बहुजन सुखाय, तोच त्यांच्या विचारांचा पाया होता. स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे, आदर झाला पाहिजे, इथल्या गोरगरीब लोकांना सन्मान मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, समाजातली जातीयता, अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे आणि सगळे मानव एक आहे, आपण सगळे एका ईश्वराची लेकरं असं जर म्हणत असेल तर कुठेही भेदभाव होता कामा नये. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं धोरण होतं. आणि म्हणून हिरकणीचा जो प्रसंग सांगितला, ज्या पद्धतीनं त्यांनी स्त्रियांचा सन्मान त्या ठिकाणी केला, त्या ठिकाणी जर आपण
लक्षात घेतलं. त्यांच्यावर राष्ट्रमाता जिजाऊंनी त्यांच्या मातेनं ज्या प्रकारचे संस्कार केले होते बालपणापासून, त्या संस्काराचा तो आधार होता. त्या संस्काराच्या भरोश्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी या सगळ्या गोष्टी प्राप्त केलेल्या होत्या. आणि म्हणून मगाशी तुम्ही सांगितलं की कल्याणच्या सुभेदाराची सून असो किंवा किल्लेदार सावित्रीबाई देसाई असो किंवा हिरकणी सारखी स्त्री तिचा सन्मान करणं असो, या सगळ्या गोष्टी मातेपासून ज्या प्रकारे शिकल्या त्यांनी, या महाराष्ट्राला जी संतांची परंपरा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जगद्गुरु संत तुकोबारायांचा सुद्धा फार मोठा वैचारिक वाटा राहिलेला आहे. शिवाजी महाराज आणि तुकोबाराय हे समकालीन आहे. तुकोबांच्या अनेक कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज उपस्थित राहिल्याचे दाखले आहे. आणि म्हणून जेव्हा तुकोबाराय आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा संदेश लोकांना देत होते, छत्रपती शिवाजी महाराजांनी तो प्रत्यक्षपणे कृतीमध्ये आणला. तुकोबा सांगायचे स्त्रियांच्या बाबतीमध्ये की पराविया नारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाईचेची, जाई जाई ओ माते न करी सायास, आम्ही विष्णुदास नव्हे तैसे. तुका म्हणे तुझ पाहिजे भ्रतार, तरी काय नर थोडे जाहले. अशा प्रकारचा स्त्रियांचा सन्मान करणारा विचार तुकोबांनी आपल्या कीर्तनाच्या आणि अभंगाच्या माध्यमातून दिला. तोच विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षपणे कृतीमध्ये आणून आपल्या राज्यामध्ये अंमलात आणला. आणि म्हणून स्त्रियांचा सन्मान आणि आदर करणारे राजे, आपल्या राज्यात जर एखाद्या व्यक्तीनं स्त्रियांचा कुठे अपमान केला असेल तर त्याचे हात पाय छाटून टाकणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि म्हणून मित्रांनो, ज्या महाराष्ट्रामध्ये आपण आज राहतो, उठता बसता छत्रपती शिवाजी महाराजांचं, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो, परंतु तरी सुद्धा फक्त नावापुरते शिवाजी महाराज आम्ही मर्यादित ठेवले असतील. एकीकडे शिवाजी महाराजांचा उदो करायचा, जय जयकार करायचा, आणि दुसरीकडे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन अतिशय गलिच्छ भाषेमध्ये एखाद्या व्यक्तीला इज्जतदार लोकप्रतिनिधी शिव्या देत असेल तर मित्रांनो, पुन्हा नव्यानं आपल्याला विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. तुम्ही या ठिकाणी सगळे वेल क्वालिफाईड, अतिशय चांगल्या प्रकारे भविष्यामध्ये डॉक्टर्स होणारे सगळे विद्यार्थी बसलेले आहेत. तुमच्या खांद्यावर या देशाचं भविष्य पुढच्या काळामध्ये येणार आहे. डॉक्टर होऊन फक्त आपल्या पेशापुरतं मर्यादित न राहता, मला माझ्या बुद्धिमत्तेचा, मला माझ्या गुणवत्तेचा, मला माझ्या विद्वत्तेचा इथल्या समाजाकरता कसा फायदा करता येईल, उपयोग करता येईल, याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि त्याच्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आपल्यासाठी अत्यंत लागू आहे. बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये प्रचंड हलाखीचं आणि गरिबीचं जीवन जगले. परदेशामधून शिकून आल्यानंतर एक चांगल्या प्रकारचा पैसा त्या काळामध्ये ते कमावू शकले असते. परंतु फक्त मी एकटा श्रीमंत होऊन चालणार नाही, तर माझ्या शिक्षणाचा उपयोग इथल्या समस्त बहुजन समाजाला झाला पाहिजे आणि माझ्याप्रमाणे हा समाज शिकून मोठ्या पदावर गेला पाहिजे, हे स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं. आणि म्हणून आज आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या अभिमानानं आणि स्वाभिमानानं बसलेलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही पुण्याई आहे, ती आपण वेळोवेळी या ठिकाणी अधोरेखित केली पाहिजे. फक्त जय जयकार करण्यापुरतं, जयंती पुण्यतिथी करण्यापुरतं महापुरुष असता कामा नाही. आपल्या देशाची एक फार परंपरा आहे जुनी, की आम्ही जिवंतपणी महापुरुषांचा खूप हाल करतो, त्यांना खूप त्रास देतो. जिवंतपणी आम्ही त्यांना किंमत देत नाही, परंतु ते गेल्यानंतर मात्र त्यांचे पुतळे उभारतो, त्यांचा जय जयकार करतो, उदो करतो, मोठमोठ्या मिरवणुका काढतो, फोटो लावून त्यांना हार घालून जय जयकार करतो. आणि त्या हाराच्या खाली, त्या पुष्पगुच्छाच्या खाली त्यांचा विचार मात्र बंदिस्त करून टाकतो. मित्रांनो, लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच नागपुरामध्ये बुद्ध धम्माची दीक्षा घेत असताना अनेक लोक त्यांच्या पाया पडत होते. बाबासाहेबांच्या हातामध्ये त्यावेळेस काठी होती. बाबासाहेब कोणालाही पाया पडू देत नव्हते, काठी मारत होते. तेव्हा याच नागपूरमध्ये तरुण भारत नावाच्या वृत्तपत्राचे तेव्हाचे संपादक गत्रेव माडघोलकर होते. ते बाबासाहेबांना म्हणाले, बाबासाहेब, हे लोक तुमच्यावर खूप प्रेम करतात, हे तुमच्या पाया पडत आहे आणि तुम्ही त्यांना काठी मारून दूर लोटत आहे. बाबासाहेब म्हणाले, मला असं कुणाच्याही पाया पडणारा समाज नको आहे, मला स्वाभिमानी समाज हवा आहे. या लोकांनी माझ्या पाया पडावं, माझी पूजा करावी, हे मला अजिबातही अभिप्रेत नाही. या समाजानं माझे विचार घ्यावे आणि त्या विचारातून समाजामध्ये परिवर्तन घडून आणावं, हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. तोच विचार तुम्ही अंगीकारला पाहिजे. नाहीतर मग कोणाच्याही पाया लागण्याची आता आपल्या देशामध्ये इतकी अशी कॉम्पिटिशन लागली आहे. जे पाय अजिबातही वाकण्याच्या झुकण्याच्या लायकीचे नाही, अशा पायांवर वेल क्वालिफाईड, शिकले सवरले डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, शिक्षक, वकील, IAS IPS अधिकारी, महिला, स्त्री, पुरुष लोटांगण घालतात आणि आपल्या बुद्धीचं किळसवाणं प्रदर्शन करतात. म्हणूनच अशोक खरात सारखा 10वी नापास असलेला माणूस आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण होतो आणि त्याच्या समोर प्रचंड विद्वान असलेल्या, स्वतःला तथाकथित विद्वान समजणाऱ्या लोकांची रांग लागते. आणि म्हणून या संयुक्त जयंतीच्या माध्यमातून आपण लक्षात घेतलं पाहिजे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव इथल्या विद्यापीठाला आहे. अमरावतीला गाडगे बाबांच्या नावाचं विद्यापीठ आहे.
अमरावती जिल्हा या जिल्ह्यामध्ये 3 संत महापुरुष जन्माला आले. गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, डॉक्टर पंजाबराव देशमुख. कदाचित भारतातला हा एकमेव असा जिल्हा असेल की एका जिल्ह्यातल्या 3 माणसांचे नावं 3 विद्यापीठाला आहे. तुकडोजी महाराजांचं नागपूरला आहे, गाडगेबाबांचं अमरावतीला आहे आणि पंजाबराव देशमुखांचं अकोला कृषी विद्यापीठाला आहे. पुन्हा त्या अमरावती जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य आहे की मी त्या अमरावती जिल्ह्यातला आहे, सांगतो की जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि जेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पूर्ण सर्वे झाला की आपल्या देशामधला सगळ्यात शिक्षणाच्या बाबतीमध्ये प्रथम क्रमांकावर जिल्हा कोणता आहे, तर तेव्हा अमरावती जिल्हा हा संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांकावर होता. हे लक्षात घ्या. याचं कारण असं आहे, या 3 संत महापुरुषांनी कुठेही भोंदूगिरी, कुठेही चमत्कार, कुठेही बुवाबाजीचा प्रचार प्रसार न करता केवळ फक्त शिक्षणाचा प्रसार केला. माझा बहुजन समाज शिकला पाहिजे, तो मोठ्या पदावर गेला पाहिजे. आणि म्हणून गाडगे बाबा कधीही शाळेत न जाणारा संत, ज्याला कोणतंही अक्षर लिहिता वाचता येत नव्हतं, जे निरक्षर होते, ते गाडगे बाबा आपल्या प्रत्येक कीर्तनातून सांगायचे की काहीही करा, घर विका, वावर विका, हातावर भाकर खा, ताट मोळा, तरीही आपल्या पोरापुरीले शिकवा. आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण द्यायचे. हा जो संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आहे, त्याचं महत्व असं आहे की आपण महापुरुष सांगत असताना या महापुरुषांचं एकमेकांसोबत कशा प्रकारचं वैचारिक नातं होतं, कशा प्रकारे एकमेकांसोबत यांचे संबंध होते, हे आपण तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकीकडे परदेशामधून उच्च विद्याभूषित होऊन आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एकीकडे जगामधले प्रचंड शिकलेले बाबासाहेब की ज्यांचा पुतळा कोलंबिया विद्यापीठानं जगातला त्या विद्यापीठामध्ये शिकलेला सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून आपल्या प्रवेशद्वारावर उभारला. आणि एकीकडे कधीही शाळेत न गेलेले गाडगे बाबा. लक्षात घ्या, एकीकडे एकही वर्ग न शिकलेले गाडगे बाबा आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड विद्वान असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या दोघांचं इतकं जवळचं, जिव्हाळ्याचं, आपुलकीचं नातं कसं असू शकते, कसं असेल, याचा विचार तुम्ही या ठिकाणी बसलेल्या सगळ्यांनी केला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर गाडगे बाबांच्या अनेक कीर्तनामध्ये उपस्थित राहायचे आणि जेव्हा जेव्हा बाबासाहेब उपस्थित राहायचे तेव्हा गाडगे बाबा बाबासाहेबांना स्टेजवर बोलवायचे आणि बाबासाहेबांचं उदाहरण देऊन लोकांना सांगायचे, हे पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना शिक्षणाची कोणतीही सोय नव्हती, ज्यांना शाळेत कोणी येऊ देत नव्हतं, जे दिव्याखाली रस्त्यावरच्या बसून ज्यांनी अभ्यास केला, परदेशामधून शिक्षण घेऊन आले आणि या देशाचं संविधान लिहिलं आणि आम्हाला प्रत्येकाला हक्क आणि अधिकार बहाल केले. तुमचेही लेकरं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे शिकवा, मोठ्या हुद्द्यावर पोहोचा आणि बाकीच्याही लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करा. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कौतुक करून गाडगे बाबा सांगायचे. हे नातं आपण लोकांना सांगितलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पीपल्स एज्युकेशन सोसायटी करता, शाळा उभारण्याकरता कोणी जागा देत नव्हतं. लक्षात घ्या. जसं मगाशी मेश्राम सरांनी सांगितलं की तिथं बडोद्याला गेले, सयाजीराव गायकवाडांनी बोलावलं सेक्रेटरी म्हणून, पण इतका शिकला सवरला माणूस, त्या ठिकाणी 4था वर्ग शिकलेला माणूस त्यांना पाणी देत नाही, त्यांच्या अंगावर फाईल टाकतो. या देशामध्ये असलेला हा जातीभेद, या देशामध्ये असलेली अस्पृश्यता, या देशामध्ये असलेला श्रेष्ठ कनिष्ठ हा वाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मित्रांनो नष्ट झालेला आहे. हे लक्षात घ्या. बाबासाहेबांना जेव्हा कोणी जागा देत नव्हतं, गाडगे बाबांना जेव्हा ही गोष्ट समजली, गाडगे बाबांनी बाबासाहेब आंबेडकरांना पंढरपूरला बोलावलं. गाडगे बाबा आजारी होते, पंढरपूरला होते आणि सांगितलं की बाबासाहेब मी आजारी आहे, तुम्ही मला भेटण्यासाठी पंढरपूरला या. बाबासाहेब त्या ठिकाणी गेले आणि गाडगे बाबांनी सांगितलं की बाबासाहेब तुम्ही इथल्या गोरगरीब बहुजन समाजाकरता शिक्षणाचं पवित्र काम करत आहात, पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून तुम्हाला संस्था उभी करायची आहे. ही पंढरपूरची चोखामेळा धर्मशाळा आहे, ही लोकांच्या श्रमातून, कष्टातून आणि पैशातून उभी झालेली आहे. तुम्ही आजपासून तुम्हाला मी ही धर्मशाळा दान देत आहे आणि या धर्मशाळेमध्ये तुम्ही शिक्षणाचं पवित्र काम सुरू करा. गाडगे बाबांचं आणि बाबासाहेबांचं हे नातं मित्रांनो इतकं आपण समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणूनच 6 डिसेंबरला बाबासाहेब गेले आणि 20 डिसेंबरला 14 दिवसानंतर गाडगे बाबा निघून गेले. हे लक्षात घ्या. एकमेकांचं इतकं जिव्हाळ्याचं आणि हे आपुलकीचं नातं होतं. तुम्ही मगाशी या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा अतिशय भावनिक अशा प्रकारचा प्रसंग सादर केला. बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुलेंना आपलं गुरु मानत होते. हे लक्षात घ्या. 3 त्यांनी गुरु मानले, संत कबीर, भगवान बुद्ध आणि महात्मा ज्योतिराव फुले. तिघांनाही पाहिलं नाही. भगवान बुद्ध आणि संत कबीर तर खूप वर्षाच्या पूर्वीचे, पण महात्मा ज्योतिबा फुले 1890ला गेले 28 नोव्हेंबरला आणि बाबासाहेब 1891ला जन्माला आले 14 एप्रिलला. दोघांनी एकमेकांना पाहिलेलं नाही, तरी महात्मा ज्योतिराव फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का गुरु मानतात त्याचं उत्तर त्या मगाच्या तुम्ही केलेल्या त्या ठिकाणच्या त्या नाटकामध्ये आहे. लक्षात घ्या. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले
त्यांना या प्रकारे मेहनत करण्याची, संघर्ष करण्याची आणि विरोध पत्करण्याची काहीही गरज नव्हती. लक्षात घ्या, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक संपन्नतेचा विचार केला तर दोन बाजू पूर्ण विरोधाभास आहे. महात्मा ज्योतिराव फुले प्रचंड श्रीमंत होते. महात्मा ज्योतिराव फुलेच्या हाताखाली त्या काळामध्ये 2000 मजूर काम करत होते. महात्मा फुले त्या काळातले एक नावाजलेले कॉन्ट्रॅक्टर होते. लक्षात घ्या, महात्मा ज्योतिराव फुलेंनी मुळा मुठा नदीवरचं धरण बांधलं. महात्मा ज्योतिराव फुलेंनी कात्रजचा बोगदा बांधला. महात्मा ज्योतिराव फुलेंनी पुण्याचं रेल्वे स्टेशन बांधलं. महात्मा ज्योतिराव फुलेंनी मुंबईचं बोरी बंदर रेल्वे स्टेशन बांधलं. लक्षात घ्या, अनेक मोठमोठे कामं महात्मा ज्योतिराव फुलेंच्या हाताखाली झालेले आहे. हे लक्षात घ्या. एवढंच नाही, महात्मा ज्योतिराव फुले महानगरपालिकेला पुण्याच्या उभे राहिले आणि निवडून सुद्धा आले, नगरसेवक सुद्धा झालेले आहे. ते महात्मा ज्योतिराव फुले जे प्रचंड श्रीमंत आहे, काही गरज नव्हती. आज जे टाटा बिर्ला अंबानी आपण म्हणतो त्यावेळेस तसे श्रीमंत महात्मा ज्योतिराव फुले होते. पण इतके श्रीमंत असताना सुद्धा माझा बहुजन समाज मात्र अशिक्षित आहे. प्रचंड वाचन केलं, प्रचंड अभ्यास केला आणि त्या पुस्तकामधून समजलं की आमचं कशा प्रकारे शोषण होते. मगाशी तुम्ही एक प्रसंग दाखवला, शेतकरी कशा प्रकारे आत्महत्या शेतकरी करतात. महात्मा फुलेंनी म्हणून शेतकऱ्यांचा आसूड लिहिला. या देशातल्या शेतकऱ्यांनी जर तो शेतकऱ्यांचा आसूड वाचला असता तर एकही आत्महत्या या देशामध्ये झाली नसती. सरकार बऱ्याच योजना राबवते, चुकीच्या योजना राबवते, चुकीच्या लोकांना समाजामध्ये फिरवते आणि प्रबोधन करते. महात्मा ज्योतिराव फुलेंचं शेतकऱ्यांचं आसूड जरी कंपल्सरीली एका एका घरात सरकारनं वाटलं असतं आणि आम्ही वाचलं असतं तर कधीही आत्महत्या मित्रांनो झाल्या नसत्या. इतकी ताकद महात्मा ज्योतिराव फुलेंच्या साहित्यामध्ये होती. आणि ते महात्मा ज्योतिराव फुले या ठिकाणी आमच्या भगिनी महिला मोठ्या प्रमाणामध्ये बसलेल्या आहेत. लक्षात घ्या, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा संघर्ष फार मोठा आहे, प्रचंड मोठा आहे. आज आम्ही अतिशय बिलकुल आनंदानं, सुखानं, समाधानानं जीवन जगतो. आज आपण या एसी हॉलमध्ये बसलेला आहे, आपल्याही घरी एसी या सगळ्या सुखसुविधा लाभलेल्या आहे. परंतु एकीकडे आपल्या घरी प्रचंड सुखसुविधा असताना घराच्या बाहेर पडून एका दुसऱ्याच्या घरात राहून या देशातल्या कोट्यावधी स्त्रिया शिकल्या पाहिजे म्हणून संघर्ष करणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे जगामधलं फार एक आगळं वेगळं जोडप आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. नवरा बायको कसे असले पाहिजे आणि नवरा बायकोनं एकमेकासोबत कसं वागलं पाहिजे यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर हे दोन उदाहरणं जरी आपण लक्षात घेतले तर कोणाच्याही संसारामध्ये आडकाठी निर्माण येणार नाही, कोणाच्याही संसारामध्ये वादविवाद निर्माण होणार नाही. आज आपण पाहतो पोरं खूप शिकून राहिले, प्रचंड शिकून राहिले, प्रचंड पैसा कमवून राहिले, पण तुम्ही पेपरमध्ये रोज बातम्या वाचा, काय होऊन राहिलेलं आहे. बिलकुल 2 वर्षात 3 वर्षात लग्न आमच्या शिकलेल्या मुला मुलींचे तुटून राहिल्या. जिकडे तिकडे तेच चर्चा, जिकडे तिकडे ते लग्न झालं तुटलं. का तुटलं? दोघंही चांगल्या आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे, दोघंही शिकले सवरले आहे, दोघंही मोठमोठ्या पदावर आहे, पण वैचारिक दृष्ट्या दोघांचंही कुठंच एकमेकासोबत जमत नाही. शिक्षण प्रचंड आहे, वैचारिकता अत्यंत कमी आहे. लक्षात घ्या, निवड शिक्षण असून चालत नाही. फक्त सगळ्याच गोष्टी शिक्षण अत्यंत आवश्यक आहे, शिक्षणाशिवाय प्रगती नाही. पण शिक्षणासोबत जोपर्यंत आपल्यामध्ये वैचारिकता येणार नाही तोपर्यंत आपला संसार सुखाचा आणि समाधानाचा होऊ शकणार नाही. शिक्षण घेतल्यानं माणूस फक्त शिक्षित बनते, लक्षात घेतलं पाहिजे. आपण जरी सगळेजण स्वतःला सुशिक्षित म्हणवत असलो तरी शिक्षण घेतल्यामुळं माणूस शिक्षित बनते. आणि जो माणूस आपल्या शिक्षणाचा योग्य वापर करते, काय खरं काय खोटं, काय सत्य काय असत्य, तुकोबांनी सांगितलं 400 वर्षापूर्वी, सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मान येले नाही बहुमता. हा अभंग फार महत्वाचा आहे जीवनात, मरेपर्यंत लक्षात ठेवा, शेवटच्या क्षणापर्यंत. काय म्हणतात? दोनच ओळी आहे. सत्य असत्यासी मन केले ग्वाही, सत्य काय असत्य काय आपल्या स्वतःच्या मनानं ठरवा, मनाशी ग्वाही करा. मान येले नाही बहुमता. एखाद्या ठिकाणी लाखो लोक चालले, हजारो लोक चालले म्हणून तुम्ही तिथं गेलेच पाहिजे असं अजिबात नाही. आणि तुम्ही जर असं म्हणत असाल की खूप लोक चालले म्हणून मला तिथं गेलोच पाहिजे, तेव्हा अशोक खरात जन्माला येत असतो. लक्षात घ्या. समजा प्रचंड या महाराष्ट्रामध्ये इतकी घृणास्पद, इतकी वाईट, इतकी निंदनीय घटना घडलेली आहे. हजारो महिलांचं शोषण या महाराष्ट्रामध्ये एक 10वा नापास असलेला माणूस करतो आणि वेल क्वालिफाईड असलेल्या प्रचंड शिक्षित श्रीमंत असलेल्या महिला त्या ठिकाणी जातात. सगळ्या शिकल्या सवरल्या आहे. कोणीही वावरात 100-200 रुपये रोजानं निंदाला जाणारी महिला त्या ठिकाणी गेलेली नाही. खरंच माणूस शिक्षण घेऊन सुशिक्षित बनतो काय? खरंच माणूस शिक्षण घेऊन त्या शिक्षणाचा योग्य वापर करतो काय? हे आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलं होतं, या देशातल्या शिकलेल्या लोकांनी मला फसवलं आहे. बरोबर आहे ना सर? बाबासाहेब आंबेडकर तेव्हा म्हणाले होते, या देशातल्या शिकलेल्या लोकांनी मला फसवलं आहे. बाबासाहेबाचं वाक्य 2026 मध्ये 100% नाही, 1000% खरं झालेलं आहे.
1000% खरं झालेलं आहे. ते का झालेलं आहे? ते परवाच्या दिवशीच खरं झालेलं आहे. या देशाचे सर्वोच्च न्यायाधीश, माजी सर्वोच्च न्यायाधीश आणि जे डॉक्टर आंबेडकरांच्या आंबेडकरी चळवळीमधून आलेले आहे, ते अशा एका माणसाचं दर्शन घ्यायला स्वतः त्याच्या आश्रमामध्ये जातात, जो माणूस तुमच्याच नागपुरामधून प्राध्यापक श्याम मानव यांनी हाकलून लावला होता. लक्षात घ्या, 3-4 वर्षाच्या पूर्वी. त्याच्या ठिकाणी कोण जाते? एखादा दुसरा न्यायाधीश गेला असता तर मी या ठिकाणी बोललो नसतो. असा माणूस जाते की जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं त्या ठिकाणी पोहोचलेला आहे, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून. आणि तो अशा महाराजच्या ठिकाणी जाते जो लोकांना मूर्ख बनवते, जो चमत्कार सांगते, जो बुवाबाजी सांगते, 1 नंबरचा अळांचोट असलेला माणूस त्याच्या ठिकाणी या देशाच्या सर्वोच्च पद न्यायाधीशाचं भूषवलेला माणूस जात असेल, त्याच्या पाया लागत असेल, त्याचा आशीर्वाद घेत असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आज असते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पश्चाताप करण्याशिवाय पर्याय राहिला नसता. इतकी भीषण आणि भयानक अवस्था या देशातल्या शिकलेल्या लोकांची झालेली आहे. काय करावं? प्रचंड असं एक म्हणजे नैराश्य निर्माण झालेलं आहे चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांच्यासाठी. आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी सगळे शिकले सवरले पोरं बसलेले आहे. एखादी डिग्री कमी घेतली तर चालन, एखादा वर्ग कमी शिकले तर चालन, पण आपला मेंदू मात्र आपल्या ताब्यात असला पाहिजे, हे लक्षात घ्या. आपल्या मेंदूवर फक्त आपल्या स्वतःचं नियंत्रण असलं पाहिजे. आपला मेंदू आपल्याच हातात, नाही तर मग त्या धीरेंद्र शास्त्रीच्या ठिकाणी तुमच्या नागपूरमध्ये IT झालेल्या पोरी तिथं जाऊन त्या बाबाला विचारते, बाबा मुझे जॉब कब लगेगा. त्यालाही विचारते, अबे तो 10वा वर्ग 5वा 6वा वर्ग शिकला, मॅट आहे तो, आणि तू इंजिनियर आहे, तो डॉक्टर आहे, त्याला कसं विचारतं? साधा कॉमन सेन्स नावाचा जो विषय आहे, मेंदू नावाची एक वस्तू, तुम्ही डॉक्टर लोक सगळे बसलेले आहे, ह्या मेंदू फक्त काय मेंदू शब्द आहे का? हा मेंदू आपल्याला निसर्गानं विचार करणारी एक प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रियाच आम्ही करत नसेल तर कधीच शाळेत न गेलेले गाडगे बाबा आणि 4था वर्ग शिकलेले तुकडोजी बाबा आमच्यापेक्षा महान आहे, आमच्यापेक्षा ग्रेट आहे. लक्षात घ्या. ही बुवाबाजी भुलवी जना, भ्रष्ट करी ग्राम जीवना, फसवोनी भोळ्या बापड्यांना भलत्या छंदा लावती. 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज सांगतात, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकुनी करीती पाप, दावणी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा खरात, तुका म्हणे सांगू किती, जळो तयांची संगती. किती सुंदर अभंग आहे. 400 वर्षापूर्वीचा अभंग आहे. झालं असं, आम्ही तुकाराम वाचला नाही म्हणून आमच्या देशात आसाराम जन्माला आला, हे लक्षात. आम्ही जर तुकाराम वाचला असता तर आसाराम कधी जन्माला आला नसता. आम्ही तुकाराम वाचत नाही, आम्ही संत परंपरा वाचत नाही, चुकीच्या लोकांना डोक्या. अरे बाबासाहेब आंबेडकरांसारखा महामानव, महात्मा ज्योतिराव फुलेंसारखा महापुरुष, शाहू महाराजांसारखा आरक्षणाचा जनक आमच्या देशामध्ये जन्माला आलेला असताना चुकीच्या लोकांच्या जवळ जाण्याची आम्हाला गरजच का पडावी, लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला मगाच सांगत होतो की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले बापानं घराच्या बाहेर हाकलून दिलं, लोकांनी भडकवून दिला. तुमचा पोरगा मूर्ख झाला, तुमच्या पोराच्या डोक्यात फरक पडला. फरक कोणता पडला? तर तुमचा पोरगा लोकांना शिक्षण देण्याचं काम करून राहिलं. बरं झालं महात्मा फुलेनं सावित्रीबाई फुलेनं दारूचं दुकान टाकलं नव्हतं, वरली मटक्याचं दुकान टाकलं नव्हतं. काम कोणतं सुरू होतं? जिथं तुम्ही आज ह्या इथं सगळ्या बसलेल्या अभिमानानं सन्मानानं या सगळ्या महिलांना शिक्षित करण्याचं, यांना मोठ्या पदावर पोहोचवण्याचं. बापानं समजून सांगितलं पोराले, बाबू ह्या भयाळपणा करू नको, हे शिक्षण घेणं पाप आहे. आपल्या धर्मात सांगितलेलं आहे, शूद्र नापे तू अध्ययना, शूद्र नापे तू अध्यापना, शूद्र नापे तू धनसंचया. शूद्राला अध्ययन करण्याचा अधिकार नाही, अध्यापन करण्याचा अधिकार नाही, पैसे गोळा करण्याचा अधिकार नाही. महात्मा फुले म्हणे, नाही मला शिक्षण द्यायचंच आहे या लोकांना. बाप म्हणे द्यायचं आहे, लय हुशार झाला, निघ घराच्या बाहेर. महात्मा फुले म्हणे बिलकुल जातो. पहा, आपल्याला जर घराच्या बाहेर बापानं हाकललं असतं एवढ्या कमी वयात तरुण पत्नीला घेऊन, नाही बा आम्ही माझं काम बंद करतो, इथंच राहतो घरात. एवढी मोठी प्रॉपर्टी सोडून, एवढं आनंदाचं सुखाचं समाधानाचं जीवन सोडून महात्मा फुले म्हणे निघालो घराच्या बाहेर. घराच्या बाहेर निघाले महात्मा ज्योतिराव फुले, तरुण पत्नीला घेऊन, 20-21 वर्षाचं वय, बायको 13-14-15 वर्षाची. लक्षात घ्या, संघर्ष फार आहे. निवळ नाव घेऊन चालत नाही, जय जयकार करून चालत नाही. घरी गेल्यावर रात्री चिंतन करा की कसे हे माणसं जीवन जगले असतील. आज तर मी इथं बोलून झालं, चांगला माईक आहे, एकदम बिलकुल अपडेट आहे बिलकुल. कसे भाषण देत असतील त्या काळामध्ये गावागावातून. कोणती माईकची व्यवस्था, कोणती गाड्या घोड्याची व्यवस्था, कोणता मोबाईल, कोणता फोन, काहीच नाही हो. कशा लोकांचं प्रबोधन करत असेल. निघाले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले कोणासाठी? आमच्यासाठी.
मग आता निघाले, बापानं हाकललं, सगळ्या लोकांना तर माहीत झालं, हाकललं रे बाबा नवरा बायकोले. आला काय कोणी जागा द्यायला समोर, चला बा आमच्या घरी राहा. एकही आला नाही ज्यांच्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले बाहेर पडले. एक माणूस समोर आला, मुसलमान समाजाचा. 24 तास टीव्हीवर सकाळ संध्याकाळ हिंदू मुसलमान या देशाला पुरं खराब करून टाकण्याचं काम सुरू आहे, हे लक्षात घ्या. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या समोर एक मुसलमान आला, नाव होतं उस्मान शेख. त्या उस्मान शेखनं महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाई फुलेंना आपल्या घरामध्ये नेलं, सांगितलं, महात्मा फुले, सावित्रीबाई, हे माझं घर आहे, मी तुम्हाला देत आहे. फक्त घर दिलं नाही, संसाराला लागणारी भांडी कुंडी दिली. आणि त्या उस्मान शेखच्या घरामध्ये राहून सावित्रीबाई फुलेंनी आणि महात्मा फुलेंनी या देशातल्या कोट्यावधी महिलांना शिक्षण देण्याचं काम केलं. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती बनल्या, द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती बनल्या, इंदिरा गांधी प्रधानमंत्री बनल्या, ममता बॅनर्जी मायावती मुख्यमंत्री बनल्या. तुमच्यासारख्या अनेक महिला डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, शिक्षक, कलेक्टर, कमिशनर, तहसीलदार, BDO, SDO, PSI, STI बनल्या, हे लक्षात घ्या. तरी सावित्रीबाई फुलेंचं नाव घ्यायला अजूनही शिकलेल्या बायांना असं ताण पडते, असं एकदम सहज नाव येत नाही की सावित्रीबाई फुलेच्या तोंडातून. आणि म्हणून या ठिकाणी बसलेल्या ज्या मुली आहे, ज्या डॉक्टरकीचं शिक्षण या ठिकाणी घेत आहे, भविष्यात तुमच्या कोणही तुम्हाला विचारलं तर तुमच्या तोंडातून एकच शब्द मला म्हटलं, विद्येची देवता कोण आहे, बिलकुल झोपेतही विचारलं तुम्हाला, तुमच्या तोंडून एकच नाव आलं पाहिजे, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. याशिवाय दुसरं नाव येता कामा नये. लक्षात घ्या. इतके उपकार त्या बाईनं आपल्यावर करून ठेवलेले आहे, त्या मातेनं आपल्यावर करून ठेवलेले आहे. कोणती महिला हो एवढं आनंदाचं, सुखाचं, संसाराचं जीवन सोडून मुस्लिमाच्या घरामध्ये राहून एवढे टोले घेत, लोक गोटे मारून राहिले, शेण फेकून राहिले, शिव्या देऊन राहिले. एवढंच नाही, चारित्र्य हनन करून राहिले. आणि शेवटचा टप्पा, मारेकरी पाठवले मारण्यासाठी. म्हणून हे फक्त सावित्रीबाई फुलेनं शाळा नाही काढली, लक्षात घ्या. सावित्रीबाई फुलेनं शाळा नाही काढली, सावित्रीबाई फुलेनं खूप काही काम केलं. सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात, साहित्यिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात खूप मोठं काम केलं. सावित्रीबाई फुलेनं काव्य फुले, महात्मा फुलेनं पुस्तक काळाच्या आधी सर सावित्रीबाई फुलेचं काव्यसंग्रह 1854ला काव्य फुले प्रकाशित झाला होता. महात्मा फुलेच्या आधी सावित्रीबाई फुले साहित्यिक बनले आणि त्याच्यात लिहून ठेवलं इंग्रजीचं महत्व. इंग्रजीत आम्ही आता शिकून राहिलो पोरायले. 200 वर्षापूर्वी सावित्रीबाई फुले इंग्रजीबद्दल काय म्हणतात कवितेमध्ये, इंग्रजी माऊली इंग्रजी वैखरी शूद्रांना उद्धरी मनोभावे. इंग्रजी माऊली तोळते पशुत्व देई मनुष्यत्व शूद्र लोका. शेवटची ओळ ऐका, इंग्रजी शिकुनी भेदभाव मोळा भटजी भारुडा फेकोनिया. हे कोणाची कविता आहे? सावित्रीबाई फुलेची काव्य फुले मधली. तेव्हा सांगते इंग्लिश शिका. त्या काळात इंग्रजी शिक्षणाचं समर्थन करणारी सावित्रीबाई फुले. आणि 2000 मध्ये जेव्हा महाराष्ट्रात पहिल्या वर्गापासून इंग्रजी सुरू झाली, तेव्हा त्या इंग्रजीला विरोध करणारे आमच्याच महाराष्ट्रातले काही तथाकथित विद्वान. किती मोठा फरक आहे, जमीन आसमान. म्हणून वैचारिकता फार महत्वाची असते. तुम्ही किती वाचन करता, अभ्यास करता, चिंतन करता, मनन करता, ह्या गोष्टी सुद्धा मित्रांनो अत्यंत महत्वाच्या आहे. आणि म्हणून हे सावित्रीबाई फुलेचं आणि महात्मा ज्योतिबा फुलेचं काम इथपर्यंत थांबले नाही. बाबासाहेब का गुरु मानतात त्यामागचं कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे. सावित्रीबाई फुलेनं शाळा काढता काढता त्या काळामध्ये बालविवाहाची प्रथा होती, धर्माचा पगडा होता. अनेक स्त्रियांचा गैरवापर करून लोक त्यांना सोडून देत होते. अनेक स्त्रिया गर्भवती राहत होत्या त्या काळामध्ये. त्यातलीच एक स्त्री काशीबाई नावाची आपल्या सगळ्यांना माहिती, आत्महत्या करायला निघाले होते. महात्मा फुलेनं तिला वाचवलं, आपल्या घरी आणलं, तिचं बाळंतपण सावित्रीबाईंनी केलं. मुलगा झाला, नाव यशवंत ठेवलं. तोच यशवंत पुढं तुमच्याच फॅकल्टी मधल्या सारखा डॉक्टर झाला. हे लक्षात घ्या. मग इथपर्यंत थांबले नाही, एकच बाळंतपण केलं नाही, लक्षात घ्या. त्यावेळी अनेक स्त्रिया आत्महत्या करत होत्या. अशा प्रकारे अनौरस पुत्र होते, धर्माचा आधार घेऊन काही लोक करत होते. सावित्रीबाई फुलेंना आणि महात्मा फुलेंना जेव्हा हे माहीत झालं, लक्षात घ्या, फार महत्वाचा प्रसंग आहे, तेव्हा जाहीरपणे महात्मा ज्योतिराव फुलेंनी पुण्यामध्ये पत्रक चिकटवले, पूर्ण पुण्यामध्ये. अशा प्रकारे स्त्रिया, ज्या ज्या स्त्रियांवर अन्याय अत्याचार झाले असतील आणि त्या गर्भवती असतील आणि आत्महत्या करण्याचा त्यांचा विचार असेल, कोणीही असं करू नका, आमच्या घरी या, आमच्या घरी या, माझी सावित्री तुमचं बाळंतपण करेल, लक्षात घ्या. आणि मग महात्मा फुलेच्या आणि सावित्रीबाईच्या घरी बालहत्या प्रतिबंध गृह आणि प्रसूतीगृह, मॅटर्निटी होम सुरू झालं. 78 बालकांना त्या ठिकाणी जन्म मिळाला, मुलामुलींना. त्या 78 मुलामुलींचं पालन पोषण सावित्रीबाई फुलेंनी केलं. हे सावित्रीबाई लोकांना सांगा. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुलेंना आपलं गुरु मानतात, लक्षात घ्या. असंच नाही मानत,
महात्मा ज्योतिराव फुलेंचा संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होता. महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजची समाधी शोधली, पहिला पोवाडा दिला शिवाजी महाराजचा, पुण्यामध्ये आले. पहिली शिवजयंती महात्मा फुलेंनी 19 फेब्रुवारी 1870 रोजी पुण्याच्या हिराबागेमध्ये पहिले कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली साजरी केली. शिवजयंतीचे जनक दुसरे तिसरे कोणी नसून फक्त आणि फक्त महात्मा ज्योतिराव फुले आहे. हा इतिहास घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंना गुरु मानतात आणि त्याच आधारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाडचा सत्याग्रह करतात, मनुस्मृती जाळतात. त्याच्या मागचे हे सगळे संदर्भ आहे, लक्षात घेतले पाहिजे. मी एवढं का सांगत आहे, कारण तुम्ही सगळे शिकले सवरले आहे, तुम्ही सगळे हुशार आहे, विद्वान आहे, म्हणून तुम्हाला सहज या गोष्टी सहज समजू शकते. आणि म्हणून मी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगित आहे, कारण तुम्ही आता 3-4 वर्षानंतर काही फायनलले असतील, काही सेकंड इयर थर्ड इयरले असतील, तर मोठ्या पदावर जाणार आहे, मोठमोठ्या ठिकाणी जाणार आहे, तुम्हाला अधिकार प्राप्त होणार आहे, तुमच्या हाताखाली काही कर्मचारी राहणार आहे. त्याचा वापर करता आला पाहिजे. माणूस जेवढ्या मोठ्या पदावर जाईल तेवढ्या मोठ्या पदाचा तशा पद्धतीचा वापर करता आला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी एका वेळी मजूर मंत्री असताना इंग्रजाच्या व्हाईसरायमध्ये 3-3 खात्याचा कारभार सांभाळला होता. लक्षात घ्या. बाबासाहेब तर म्हणे, मी एकटा 1000 ग्रॅज्युएट्सच्या बरोबर आहे, 1000 पदवीधर विद्यार्थी एकटाच मी सांभाळतो. म्हणजे एवढी इतकी ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये होती. आणि म्हणून महात्मा फुलेंचा हा विचार वाचून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली महाडला. बाबासाहेब मनुस्मृती मुंबई दिल्लीत जाळू शकले असते आणि खूप प्रसिद्धी मिळवू शकले असते, पण तिथं संदर्भ शिवाजी महाराजचा जयंती संयुक्त आहे. लक्षात घ्या. संदर्भ कसा आहे, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला? रायगडावर झाला. कधी झाला? 6 जून 1674 पहिला राज्याभिषेक झाला. दुसरा झाला 24 सप्टेंबरला. तो सध्या बाजूला ठेवा, तो विषय आपण घेऊ नये. पहिला राज्याभिषेक 6 जून 1674 झाला. पण त्या राज्याभिषेकाला या महाराष्ट्रामध्ये प्रचंड विरोध झाला. काय विरोध झाला? पुन्हा जातीवाद. जसा बाबासाहेबांना त्रास झाला असा शिवाजी महाराजांना त्रास झाला नाही असं तुम्ही समजू नका. इतिहास वाचून घ्या. शिवाजी महाराजांनी जेव्हा ठरवलं 6 जूनला राज्याभिषेक करण्याचं, प्रचंड वादळ उठलं या महाराष्ट्रामध्ये. आणि मग शिवाजीची जात शोधून काढण्यात आली. शिवाजी शूद्र आहे, खालच्या जातीचे आहे, तुम्हाला राजा होण्याचा अधिकार नाही, तुम्हाला छत्रपती होण्याचा अधिकार नाही. कोण सांगते? इथली धर्मव्यवस्था सांगते. धर्मव्यवस्था म्हणजे कोण सांगते? मनुस्मृती सांगते. मनुस्मृतीत लिहिलंय, शूद्रांना राजा होण्याचा अधिकार नाही, छत्रपती होण्याचा अधिकार नाही. तरी सुद्धा शिवाजी महाराजांनी काशीवरून गागाभट्टाला आणलं. संभाजी राजांनी शिवाजी महाराजांचं क्षत्रियत्व संस्कृत भाषेमध्ये गागाभट्टांना पठवून दिलं. संभाजी संस्कृतचे जाणकार होते. 9 भाषा संभाजी महाराजांना येत होत्या. संभाजी महाराजांना फक्त लढाया नाही केल्या, तो पिक्चर पाहून फक्त लढाया शिकवल्या आपल्याला. एका हातामध्ये तलवार आणि दुसऱ्या हातामध्ये लेखणी. 14व्या वर्षी पुस्तक लिहिलं, बुधभूषण नावाचं, उपलब्ध आहे. हवेत नाही गोष्टी या सगळ्या. प्रत्येक गोष्ट घरी गेल्यावर चेक करून घे जा, काय काय बोललो तर. बुधभूषण नावाचा ग्रंथ संस्कृतमध्ये 14व्या वर्षी लिहिला. आणखी 3 ग्रंथ लिहिले, नायिका भेद, नखशिका आणि 7 शतक. कोण? संभाजी महाराजांनी. वय किती? फक्त एकूण 32 वर्ष. हे 14व्या-15व्या वर्षातले ग्रंथ आहे. 14व्या वर्षाच्या पोराले साधं एखादं पत्र लिहायला सांगितलं तर पत्र लिहिता येत नाही, तर पुस्तक लिहिलं आहे संस्कृतमध्ये. त्या संभाजी महाराजांनी गागाभट्टाला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास भाग पाडलं. आणि मग राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराज छत्रपती झाले आणि खऱ्या अर्थाने इथल्या बहुजन समाजाला, कष्टकरी गोरगरीब समाजाला राजा मिळाला. स्वराज्य निर्माण झालं आणि सगळ्या जाती धर्माच्या 18 पगड जाती जमातीच्या लोकांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. राज्य शिवाजीचं नाही, राज्य भोसल्याचं नाही, राज्य रयतेचं आहे, लोकांचं आहे. नाव स्वतःचं कुठंच वापरलं नाही, हे लक्षात घ्या. रयतेचं राज्य आहे. इथं तर साधं एखादा 4 विटा लावते तर एवढी मोठी पाटी लावते. हो, इथं कोण्याच किल्ल्यावर शिवाजी महाराजनं स्वतःचं नाव टाकलं नाही. इथं तर फक्त नावासाठी सगळं सुरू आहे. नाव नाव नाव, पद पद पद, मी 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 सगळीकडे सुरू आहे. जगाच्या कोणत्याच शास्त्रामध्ये, जगाच्या कोणत्याच पुस्तकामध्ये मी या शब्दाला अजिबातही किंमत नाही. आय इज ए व्हॅल्यूलेस वर्ड असं म्हटलेलं आहे. लक्षात घ्या. कुठंच नाही कोणत्याच शास्त्रामध्ये, पण सगळीकडे सध्या तेच सुरू आहे. माय नाव टाका, माय नाव टाका, मी पाहिजे, मी पाहिजे, मी पाहिजे. या मी मध्ये सगळा सत्यानाश झाला. बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा फुलेंनी असं केलं असतं तर आपण इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला, पण तिला विरोध झाला. बाबासाहेबांना हे माहीत होतं, कारण 300व्या जयंतीला बाबासाहेब मुंबईमध्ये हजर होते. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाणण्याचं जेव्हा ठरवलं तेव्हा महाडची निवड केली. महाड रायगडाच्या पायथ्याशी आहे. याच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला होता. बाबासाहेबांना माहित होतं. बाबासाहेब रायगडावर गेले, शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं, नतमस्तक झाले आणि सांगितलं, महाराज
याच रायगडावर तुम्हाला काही वर्षापूर्वी तुमच्या राज्याभिषेकाला मनुस्मृतीचा आधार घेऊन विरोध झाला होता. आज तुमच्या विचारांचा एक अनुयायी जन्माला आलेला आहे. आज तुमच्या अपमानाचा अनेक वर्षानंतर मी बदला घेणार आहे. रायगडाच्या खाली उतरले आणि महाडला जाहीरपणे मनुस्मृतीचं दहन केलं. हे बाबासाहेबांचं आणि शिवाजी महाराजांचं नातं घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे, हे लक्षात घ्या. नाही तर मग शिवजयंती अलग, भीमजयंती अलग. शिवजयंती करणारे वेगळे, भीमजयंती करणारे वेगळे. आपला कार्यक्रम काय आहे? संयुक्त जयंती. आपण एक झालो पाहिजे, संयुक्त झालो पाहिजे, एकत्र आलो पाहिजे. याच्यासाठीच तर जांभूळकर सर मला इथं बोलावलोय. याच्यासाठीच तर हे सगळे टोले सुरू आहे. याच्यासाठीच तर सगळे गजबी सर सगळे मंडळी बसली आहे. त्याला वेळ आहे काय? बिजी शेड्यूल आहे. मिटिंगावर मिटिंगा, मिटिंगावर मिटिंगा, मिटिंगावर मिटिंगा सुरू आहे, तरी आले. लक्षात घ्या, कारण ओढ आहे, विचाराची आग आहे पेटलेली आहे. बहुजन समाज सुधारला पाहिजे, पुढं गेला पाहिजे, हे पोरोपोरी मोठ्या पदावर गेले पाहिजे. लक्षात घ्या, तुमच्या सगळ्या परीक्षा कॅन्सल होऊन राहिल्या, सगळं सत्यानाश सुरू आहे. आता पुट्टेमार IAS IPSचा अभ्यास करत होते, कशी बहुजन समाजातले पोरं कलेक्टर कमिशनर होते, तेच बंद केलं. बायोलॅटरल एंट्री सुरू केली. काही कोणाला समजत नाही बायोलॅटरल एंट्री म्हणजे काय. राज्यसभेसारखं मागूनच सुरू केलं. रिटायर झाल्यावर तिला आणखी पूर्ण घेऊन झाले. अबे बाबा, हे पोट्टे अभ्यास करून राहिले ना, रात्रंदिवस अभ्यास येले करणं. IAS IPS तेले काय करतं, झालं ना त्याचं वय आता. नाही, असं सुरू आहे. जागृत असले पाहिजे तुम्ही. निवड अभ्यास करता 24 तास रात्रंदिवस, पण इकडे काय सुरू आहे आपल्या विरोधात हेही माहीत पाहिजे. नाही तर मग अभ्यास करते, मग काही जमला नाही का पोट्टे आत्महत्या करते. दोन्ही एकाच वेळी तुमचा दोन्ही संघर्ष सुरू असला पाहिजे. दोन्ही ठिकाणी तुम्हाला माहित पाहिजे काय सुरू आहे या देशामध्ये, या राज्यामध्ये काय सुरू आहे, कोणते कायदे काढून आपल्या विरोधात येत आहे, हे लक्षात असलं पाहिजे. मग अभ्यासच करून आलो, अभ्यास करून आलो, मग पासच होऊन आलो, परीक्षेची तारीखच येऊन राहिली, मग परीक्षा झाली तर निकालच लागून नाही राहिला. बरं, निकाल लागला मग पोस्टच निघून नाही राहिली. खतरनाक सुरू आहे. हे सगळं ओळखलं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंतीच्या माध्यमातून महात्मा फुले, शाहू महाराजांनी त्या काळामध्ये कोल्हापूरचा राजा बाबासाहेब परदेशामधून आले, शिक्षण घेऊन माहीत झालं बहुजन समाजातला अस्पृश्याचा एक पोरगा उच्च शिक्षित आहे. शाहू महाराज मुंबईला आले, माहीत झालं घर दिसे नाही, घर शोधलं. बाबासाहेब वरच्या चाळीमध्ये छोट्याशा घरामध्ये समजलं की राजे आले. बाबासाहेब धावत खाली आले आणि सांगितलं शाहू महाराजांना, पहा, अरे महाराज तुम्ही कशाला आले? मला बोलावलं असतं तर मीच कोल्हापूरला आलो असतो. शाहू महाराज म्हणतात, नाही बाबासाहेब, नाही, आम्ही राजे नाही, आम्ही तर वंश परंपरेचे राजे, तुम्ही ज्ञानाचे राजा आहे. लक्षात घ्या, ज्ञानाच्या राजाला भेटण्यासाठी मी आलेलो आहे, हे शाहू महाराज सांगतात. आणि म्हणून माणगावला जेव्हा अस्पृश्यता परिषद भरली, तेव्हा राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या डोक्यावरचा फेटा काढला, जाहीरपणे हजारो लोकांच्या समोर बाबासाहेबांच्या डोक्यावर ठेवला आणि लोकांना सांगितलं, आजपासून आपल्या सगळ्यांचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आजपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं आपल्याला चालायचं आहे आणि आपल्याला प्रगती करायचं आहे. कोण सांगते? कोल्हापूरचे राजे बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत. हे नातं इतकं जिव्हाळ्याचं आहे, इतकं आपुलकीचं, इतकं प्रेमाचं आहे. हे बंधन जे आहे आपलं, आपण सगळे एक आहोत. लक्षात घ्या, आपण वेगवेगळे नाही, आपण सगळे एक आहोत. जात, धर्म, पंथ ह्या सगळ्या जाती निर्माण केलेल्या आहे आणि आपल्यामध्ये दुरावा निर्माण केलेला आहे. हा दुरावा, ही दरी, ही दुरी आता आपल्याला पूर्ण मिटवून टाकायची आहे या संयुक्त जयंतीच्या माध्यमातून. आणि म्हणून या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या या मस्त जबरदस्त AC अशा हॉलमध्ये नरम खुर्च्यावर तुम्ही बसलेले आहे. तुम्ही विचार करून पहा, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर इतक्या नरम खुर्च्या सोफ्यावर कधी बसायला भेटला असेल काय? आज तर त्याच्या पुण्याईनं आमच्या घरच्या संडासमध्ये टाईल्स लागली. मी घरात नाही म्हणत, घरात तर सगळ्याचेच आहे, संडासमध्ये टाईल्स लागलेला आहे. हे यायची पुण्य आहे. लोक मानत नाही, बेमान आहे. लक्षात घ्या, लोक बेमान झाले, काही मानायला तयार नाही. पण मी सांगतो, आज बहुजन समाज जो एकेकाळी अत्यंत गरीब, अत्यंत दरिद्री, अत्यंत वाईट अवस्थेमध्ये जगत होता, या सगळ्या महापुरुषांची पुण्य आहे, बाबासाहेबांची पुण्य आहे, महात्मा फुलेंची, शाहू महाराजांची, सावित्रीबाई फुलेंची पुण्य आहे. किती टोले घेतले हो आपल्या भाषेत, गावठी भाषेत बोलायचं, किती कष्ट घेतले, किती मेहनत घेतली, काय काय हाल, काय अपमान, किती अपमान. आम्हाला तर जरासं कोणी बोललं, अरे बापरे, ऐकायलाच तयार नाही. काय ग्रम आहे, आम्ही ग्रम दिमा, कसा अपमान पचवला असं. महात्मा फुलेला हाकलून दिलं वरातीतून, अण्णाभाऊ साठेले शाळेतून हाकलून दिलं, बाबासाहेबाला शाळेच्या बाहेर बसवलं. कोणाचा अपमान नाही. अण्णाभाऊ साठे माहिती किती शिकले? 1.5 दिवस गेले फक्त शाळेत, 1.5 दिवस. पहिल्या दिवशी गेले, वाटेगाव त्याचं गाव, पहिल्या दिवशी शाळेत गेले, अस्पृश्य आहे म्हणून शाळेच्या बाहेर बसवलं, बसले पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी पुन्हा गेले, तरी शाळेच्या बाहेर बसवलं. अण्णाभाऊले राग आला, अण्णाभाऊनं पाठी धरली, फेकली मास्तरच्या अंगावर. आणि जो निघाले अण्णाभाऊ तिथून सांगली जिल्ह्यातल्या वाटेगावमधून, आता बाबा आपल्याला काही शाळेत शिकायला भेटत नाही, जो निघाले पायी प्रवास करत 227 किलोमीटरचा प्रवास करून मुंबईला पोहोचले. अनेक दिवसानंतर
आणि मुंबईमध्ये गिरणी कामगारमधून काम केलं, रात्रीची अक्षर ओळख शिकले. आणि त्या अण्णाभाऊ साठेनं 1.5 दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊ साठेनं किती पुस्तकं लिहिले? 77 पुस्तकं लिहिले, 77. अण्णाभाऊ साठेनं त्यातल्या 35 कादंबऱ्या लिहिल्या. फकीरा नावाची कादंबरी, चित्रपट निघाले, 7 चित्रपटाला तर राष्ट्रीय पुरस्कार मिळाले अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीवर. पण आणखी जातीवाद आळवा आला सर. अण्णाभाऊ साठे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले नाही. 77 पुस्तकं लिहिणारा माणूस अध्यक्ष होऊ शकला नाही. आणि चिल्लर चाल्लर कविता लिहिणारे, चिल्लर चाल्लर नाटकं लिहिणारे लोक मात्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. हे लक्षात घ्या. त्याच अण्णाभाऊ साठेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपलं गुरु मानलं. अण्णाभाऊ साठेची किंमत भारतानं केलेली पण रशियानं केली. रशियाला माहीत झालं अण्णाभाऊ साठे विद्वान आहे, रशियात गेले. अण्णाभाऊ साठे रशियात गेले. रशियाच्या मॉस्कोमध्ये लाल चौकामध्ये रशियाच्या राष्ट्रपतीच्या समोर अण्णाभाऊंचं भाषण झालं. भाषण ते रशियन भाषेमध्ये ट्रान्सलेट झालं. आणि त्यानंतर रशियन लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अण्णाभाऊ साठेंनी वर्णन केलं होतं त्यामुळं ते सगळे प्रभावित झाले. राष्ट्रपती सुद्धा प्रभावित झाले. अण्णाभाऊ साठेंना रशियाचा सोव्हिएटलँड पुरस्कार मिळाला. शिवाजी महाराजांचं वर्णन ऐकून अण्णाभाऊ साठेंच्या तोंडून रशियाचे राष्ट्रपती इतके प्रभावित झाले. त्यांनी अण्णाभाऊंना स्टेजवरच मिठी मारली आणि सांगितलं भाषणात, अण्णाभाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पराक्रमी आणि कर्तबगार राजा जर आमच्या रशियामध्ये जन्माला आला असता तर आम्ही सगळ्या जगावर राज्य केलं असतं. लक्षात. ते छत्रपती शिवाजी महाराज, ते छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आदर्श होते. म्हणून राज्य घटना लिहिल्यानंतर लोक विचारायचे, बाबासाहेब लय कष्ट पडले असतील, लय मेहनत घ्यायला लागली असेल, लय त्रास झाला असेल. बाबासाहेबने अजिबात नाही. लोक म्हणे, हा अजिबात नाही, एवढी मोठी घटना लिहिली, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले, एवढे कलम 395 लिहिले, 8 परिशिष्ट टाकले, काय काय लिहिलं, काय काय, तरी म्हणते त्रास झाला नाही. बाबासाहेब आपल्या सांगत होते रळगाणं गाणारे, त्रास झाला, लय मेहनत झाली, लय हातपाय दुखून राहिले, एक दिवस काय. बाबासाहेबांना गरिबीचं रडगाणं कधीच गायलं नाही. बाबासाहेबांना आपली दरिद्री, काही लोक इतके पैसे असते तरी एवढी दलिंदरी दाखवते, एवढी गरिबी दाखवते का अरे बापा जगातला सगळ्यात गरीब ह्याच आहे. खूप दाखवते काही. एक तर आपल्या पृथ्वीवर एक नवीन, आपल्या भारतामध्ये एक नवीन प्रजाती जन्माला आलेली आहे, नवीन प्रजाती आहे. ते प्रजाती एवढी खतरनाक आहे, ते शिकली सवरलेली आहे, वेल क्वालिफाईड आहे, पैसेवाली आहे, उच्च विद्याभूषित आहे. ते नेहमी त्याला म्हणजे काय चालू आहे, काहीच नाही. आपण कोणाच्या लेण्यात नाही, आपण कोणाच्या देण्यात नाही. अरे नवीनच प्रजाती आहे एक. हे शिकली आहे, वेल क्वालिफाईड आहे, बाबासाहेबांचे नाव घेते, शिवाजी महाराजचे नाव घेते, उठता बसता महात्मा फुले. आपण कोणाच्या लेण्यात नाही, आपण कोणाच्या देण्यात. आपलं घर बरं, आपली बायको बरी, आपले लेकरं बरे. त्याला सांगा तू लवकर मरत, तू जास्त दिवस वाचू शकत नाही. एकीकडे सांगते मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. मॅन इज अ सोशल मॅन ॲनिमल, मॅन इज अ सोशल ॲनिमल सांगते एकीकडे. आणि इकडे म्हणते मला कोणाच्याच लेण्यात नाही, मला कोणाच्याच देण्यात नाही. अबे कोणाच्या लेण्यात राह, कोणाच्या देण्यात राह. एखादी आफत आली तर कोणी धावून आलं पाहिजे. नाही तर घरातल्या घरातच मरून जाशील. कोरोनाच्या काळात पोरगही नाही आलो, सून नाही आली, कोणीच नाही आलो, शेजाऱ्यानंच अंत्यसंस्कार केले. आणि तुले वाटते मायापाशी लय पैसे आहे, गाडी घोडी आहे, मोठा बंगला आहे, तर मला कोणाचंच काम पडणार नाही. कोणालाही कोणाचं काम पडू शकते, हे लक्षात घे. असं कधीच म्हणू नको. लेकराईले सांगते शिकली सवरली माय ट्रिपले जाताना, बाबू पाहिजो बरोबर बसनं चालला, बसमध्ये मधात बसजो, बरोबर मधात बसजो. मधात बसल्यावरही मधातल्या सीटवर मधात बसजो. इकूनही कोणी असलं पाहिजे, इकूनही कोणी असलं पाहिजे. पुऱ्या बसचा ऍक्सिडेंट झाला तर सारे पोट्टे मेले तर चला, तू एकटाच वाचला पाहिजे. त्याला सांगते पाहिजे डब्बा खाताना बरोबर कोणाचं घ्यायचं नाही आणि कोणाला द्यायचंही नाही. अरे बापरे, शिकलेली आई काय चांगला संस्कार करून राहिली पोरावर, कोणाला द्यायचं नाही कोणाला घ्या. अबे त्याला सांग 10 पोट्टाईत बस, असा गोल बस, त्याच्या डब्यातलं घे, याच्या डब्यातलं घे, तो या डब्यातलं तेले दे, असं सांग. असा संस्कार घडत असते, असा माणूस घडत असते, असा माणूस पाहिजे. बाबासाहेबांना म्हटलं असतं मी शिकलो, आता माईच रमाबाई आणि मी मस्त पैसे कमावू, मस्त हॉटेलात जात जाऊन, मस्त जेवत जाऊ, व्हेज खात जाऊ, नॉनव्हेज खात जाऊ. बसले असतो का ह्या हॉलमध्ये आपण, बसायला भेटलं असतं का इथं. चंद्र म्हटलं असतं कोणाच्या लेण्यात नाही, कोणाच्या देण्यात नाही. अबे हे तर साऱ्या जगाच्या लेण्यात देण्यात राहिले, म्हणून आपण या इतिहास पिथपर्यंत लक्षात घ्या. हा विचार
म्हणून तुम्ही आता तरुण आहे, तुमचे लग्न व्हायचे आहे पोरापोरीचे, तुम्ही कधी तुमच्या पुढच्या भविष्यात तुमच्या पिढीला असा विचार देऊ नका. पोराईले मस्त लोकाईत वावरू द्या, लोकाईत फिरू द्या, खेळू द्या, चार चौघाची ओळख होऊ द्या. लक्षात घ्या, मी कायले आलो असतो राजा इथं बोलाले. मी चार चौघात राहतो म्हणूनच तुम्ही मला बोलावलं का नाही. तुम्ही एवढे डॉक्टर लोक, एवढे ऑफिसर लोक इथं बसले आहे, एवढे सगळे शिकले सवरले, माझ्यासारख्या मास्तरले कायले बोलावलं असतं तुम्ही. मी कोणाच्या लेण्यात आहो, मी कोणाच्या देण्यात आहो, म्हणून मला इथं जांभूळकर सरनं बोलावलं. 1 महिन्या आधी मी आलतो, आता डॉक्टर लोकांना बोलावलं, तेव्हा इंजिनियर लोकांना बोलावलं होतं. सर तेव्हा सगळे इंजिनियर होते. मग इंजिनियर लोकांना ऐकलं, आता म्हणे डॉक्टर थोडासा त्याच्या वरचा असते बुवा, आता डॉक्टर लोकांना बोलावलं. त्याच्या मागच्या महिन्यात कलेक्टर ऑफिसमध्ये होतो, तिथे सारे कलेक्टर कमिशनर होते, आहे की नाही. म्हणून कोणाच्या लेण्यात राहायचं, कोणाच्या देण्यात राहायचं हे मी नाही सांगत, हे याईनं सांगितलेलं आहे. ह्या महापुरुष सांगितलं. शिवाजी महाराज एकटेच जगू शकले असते, पण नाही, मला या देशातल्या गोरगरिबांचं, कष्टकऱ्यांचं, सर्वसामान्य माणसांचं राज्य निर्माण करायचं आहे. रयतेचं राज्य निर्माण केलं. माणूस जेवढा मोठा होतो, जेवढा शिक्षित होतो, एवढ्या मोठ्या पदावर जातो, तेवढी त्याची जबाबदारी जास्त असते. आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्यांना जबाबदारीनं वागलं पाहिजे त्या ठिकाणी. आणि तरच खऱ्या अर्थानं आमच्या महापुरुषांचा विचार आम्ही पूर्ण अंगानं आचरणात आणू असं लक्षात येईल. आणि म्हणून मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेकांसोबत संबंध होते. बस शेवटच्या टप्प्याकडे वळत असताना बाबासाहेब, आता बाबासाहेब कसे सांगायचे दोघायले तुम्हाला सांगतो. बाबासाहेब सांगायचे सण लोक म्हणते की नाही. मग अशी कोणतरी सांगितलं इथं संचालन करताना काहीतरी, की लोक म्हणतात की बाबासाहेब फक्त एकाच समाजाचे आहे, बाबासाहेबांनी फक्त एकाच समाजासाठी काम केलं, कोणासाठी, अशा लोकांचा समज आहे. असा समज का झाला त्याला बरंचसं आपणही कारणीभूत आहे, हे लक्षात घ्या. आपल्याही चुका आपण मान्य केल्या पाहिजे. आपण काय झालं, बाबासाहेब फक्त आपल्याच मोहल्ल्यात सांगत बसलो, बाबासाहेब फक्त बाबासाहेबच सांगत बसलो. बाबासाहेबाचं नातं कसं एकमेकांसोबत, महापुरुषांसोबत होतं ते आपण सांगितलंच नाही. आणि म्हणून त्यामुळं बाबासाहेब शिवाजी महाराज, बाबासाहेब सयाजीराव गायकवाड, बाबासाहेब शाहू महाराज, बाबासाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि बाबासाहेब आंबेडकरांचा फार जवळचा संबंध आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख बाबासाहेब आंबेडकरांसोबत घटना समितीमध्ये होते, लक्षात घ्या. आणि या घटना समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि पंजाबराव देशमुखांनी फार मोठं काम केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना सोपवली आपल्या देशाला, पंडित नेहरू राजेंद्र प्रसादांना शेवटचं भाषण केलं संसदेमध्ये, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी एका माणसाचा उल्लेख केला आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा. बाबासाहेब असं म्हणाले, या घटना समितीमध्ये जर डॉक्टर पंजाबराव देशमुखांसारखे विद्वान लोक नसते तर ही घटना समिती मुक्या आणि बहिऱ्यांची झाली असती. हे बाबासाहेबांचं आणि भाऊसाहेबांचं नातं आहे. पण झालं काय, आम्ही बाबासाहेब अल्लग भाऊसाहेब अल्लग, मुद्दाम लोकांना फूट पाडली. लोकांना असं वाटलं हे दोन साहेब, एक बाबासाहेब आणि भाऊसाहेब, दोन साहेब जर एकत्र आले तर सगळा बहुजन समाजच साहेब होऊन जाईल, म्हणून दोघांत फूट पाडली, लक्षात घ्या. आणि म्हणून मित्रांनो, या ज्या सगळ्या गोष्टी आहे या अत्यंत महत्त्वाच्या आहे. या आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे, घराघरात पोहोचवल्या पाहिजे. शिक्षण घेणे म्हणजे याचा अर्थ असा आहे की शिक्षणानं माणूस, बाबासाहेबांनी सांगितलं प्रबुद्ध भारत, माणूस प्रबुद्ध बनतो. शिक्षणामुळे माणूस बुद्धिवान बनतो, विद्वान बनतो. शिक्षणामुळे माणसाला चांगलं वाईट समजण्याची एक ताकद निर्माण होते. फक्त त्याचा वापर करता आला पाहिजे. नाही तर मग कोणाच्याही दरबारात कोणी जात असेल, कोणीही कोणाच्या पाया लागत असेल तर आपल्या बुद्धिमत्तेची किंमत शून्य होत असते. आणि लक्षात घ्या. आणि म्हणून कोणाच्या पाया पडताना, कोणासमोर झुकताना, कोणासमोर वागताना 10 वेळा विचार करा, हा माणूस वाकण्याच्या, झुकण्याच्या, पाया पडण्याच्या पात्रतेचा आहे की नाही. हे जोपर्यंत आम्ही, बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, हे मी सांगित नाही, बाबासाहेब स्वतःच्याही पाया कोणाला पडू देत नव्हते. मला पाया पडणारा समाज नको, मला विचार करणारा समाज पाहिजे आहे, मला सत्य काय असत्य कायची जाणीव ठेवणारा समाज पाहिजे आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि म्हणूनच आजच्या या आपल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आपण या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाचं हे जे आयोजन केलं मित्रांनो, अत्यंत सुंदर अशा प्रकारचं हे आयोजन. आणि या आयोजनाच्या माध्यमातून सुरुवातीला जे आपण नाटकं सादर केले, की गाणे म्हटले, ते खरोखर अत्यंत सुंदर होते, अत्यंत भावनिक स्वरूपाचे होते. आणि त्या माध्यमातून आपण थोडक्यात का होईना आमच्या महापुरुषांचा जो इतिहास या ठिकाणी दाखवला, रेखाटला. तसेच कार्यक्रम गावागावामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे कार्यक्रम मनोरंजनाचे नव्हते, ते कार्यक्रम दिशादर्शक होते, प्रबोधन त्यामधून झालेलं आहे. आणि सध्या आपल्या देशाला प्रबोधनाचीच गरज आहे. गावागावामध्ये प्रबोधन झालं पाहिजे आणि या प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची प्रगती झाली पाहिजे. त्याचसाठी या सगळ्या महापुरुषांच्या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाचं हे आयोजन आहे. आपण मला या ठिकाणी बोलावलं, माझा सन्मान केला आणि अत्यंत शांतपणे आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं. त्याबद्दल संपूर्ण आयोजकांचे, या सगळ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, अधिकाऱ्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.